नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुवार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी विषय भूगोल धडा 8वा अर्थव्यवस्था आणि व्यवसाय। तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला अर्थव्यवस्था आणि व्यवसाय याविषयी शिकायला मिळणार आहे। तर मित्रांनो, चला सुरू करूया। पहा बरे जमते का? खालील आलेखाचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा। स्थूल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे जीएनपी सन 1960 ते 1916 यामध्ये मित्रांनो आपल्याला एक आलेख दिलेला आहे। तर मित्रांनो, इथे बघा प्रश्न दिलेला आपल्याला 2016 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न सगळ्यात जास्त होते व किती? तर मित्रांनो पहा, आपल्याला इथे 3 डॉट्स दिलेले, रंग दिलेले आहेत। तर पहिला आहे ब्लू कलर ब्राझील आहे, दुसरा रेड मध्ये भारत आहे आणि तिसरा ग्रीन मध्ये संयुक्त संस्थाने आहे। तर मित्रांनो, याचं उत्तर होतं की संयुक्त संस्थाने यांचं उत्पन्न सगळ्यात जास्त राष्ट्रीय उत्पन्न होते। आता दुसरा प्रश्न, ब्राझील आणि भारत यांची तुलना करता 1980 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न सगळ्यात जास्त होते? तर मित्रांनो, 1980 मध्ये पाहता ब्राझीलचे राष्ट्रीय उत्पन्न सगळ्यात भारतापेक्षा जास्त होते। आणि मित्रांनो बघा, ब्राझील आणि भारत यांची तुलना करता 2016 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक होते? तर मित्रांनो, 2016 साली भारताचे उत्पन्न हे जास्त होते। 2016 साली भारत व ब्राझील या देशांमध्ये स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील फरक सांगा। स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील फरक मित्रांनो, तर बघा, भारताचं 200 होतं उत्पन्न, तर ब्राझीलचं म्हणता व 180 असू शकतं मित्रांनो, असं आपण सांगू शकतो राष्ट्रीय उत्पन्न, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न। आणि साल 2016 मधील विकसित राष्ट्रे व विकसनशील राष्ट्र यांच्या स्थूल उत्पन्नातील फरक सांगा। तर मित्रांनो बघा, ह्याच्यातील उत्पन्नातील फरक खूप मोठा आहे। संयुक्त संस्थानांचा तर खूपच मोठा आहे, त्यानंतर भारत येतो आणि त्यानंतर ब्राझील। तर मित्रांनो, फरक पाहायला जाईल तर भारत आणि ब्राझील यांच्यामध्ये फार कमी फरक आहे। तर कम्पेअर टू म्हणजे त्यांचा संयुक्त संस्थानांबरोबर तुलना केला असता तर भारत आणि ब्राझील यांचं उत्पन्न त्यांच्यासमोर काहीच नाही। तर मित्रांनो, चला आपण पुढे जाऊया। तर मित्रांनो, भौगोलिक स्पष्टीकरण, अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार तसेच अर्थव्यवस्थेतील विविध व्यवसायांचे वर्गीकरण आपण शिकलो आहोत। कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था ही त्या देशातील व्यवसाय, त्यांचे प्रकार, विकास यांच्यावर अवलंबून असते। तर मित्रांनो, आकृती 8.2 विभाजित वर्तुळात दोन्ही देशातील स्थूल अंतर्देशीय उत्पादनांचे योगदान दिलेले आहे आणि त्या देशातील लोकसंख्येची विविध व्यवसायातील टक्केवारी दिली आहे। या विभाजित वर्तुळाचा काळजीपूर्वक अभ्यास करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। तर मित्रांनो बघा, इथे ब्राझील दिलेला आहे आणि इथे भारत। तर काय दिलं आपल्याला? स्थूल अंतर्देशीय उत्पादनामध्ये व्यवसाय निहाय योगदान 2016 आणि हे व्यवसाय कार्यरत असणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी आहे 2016ची। तर मित्रांनो, आपल्याला हे असं दिलेलं आहे। आता आपण मित्रांनो प्रश्नाकडे वळूया। प्रश्न काय आपल्याला दिले ते पाहावे लागतील आधी। प्राथमिक व्यवसायांमध्ये गुंतवलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे? तर मित्रांनो बघा, प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतवलेल्या लोकसंख्येची टक्केवारी भारत या देशामध्ये जास्त आहे, कारण की प्राथमिक ह्याला आपल्याला डार्क ब्लू चिन्ह दिलेलं आहे, रंग दिलेला आहे। तर मित्रांनो बघा, भारतामध्ये प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतवणारे लोक जास्त आहेत। आणि स्थूल आंतरदेशीय उत्पादनामध्ये कोणत्या देशात तृतीय व्यवसायांमध्ये योगदान अधिक आहे? तर मित्रांनो बघा, हे तृतीय व्यवसायांचे योगदान आहे, त्यामध्ये मित्रांनो ब्राझीलने बाजी मारलेली आहे, त्यांचं जास्त आहे सगळ्यात। आपण पाहिलं तर स्थूल अंतर्देशीय उत्पादनामध्ये द्वितीय व्यवसायाचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे? तर मित्रांनो पाहिलं गेलं तर मित्रांनो बघा, व्यवसायामध्ये भारताचा हिस्सा जास्त आहे, फक्त ब्राझीलचा थोडासा कमी आहे, एवढा पण नाही, पण भारत आहे त्यामध्ये जास्त आहे। भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे असे म्हणता येईल का? ते सहकारण स्पष्ट करा। तर मित्रांनो, सहकारण स्पष्ट करा असं म्हणता येईल तर बघा, ब्राझील सुद्धा आपण म्हणू शकतो शेतीवर अवलंबून देश एवढा नाही आहे, पण मित्रांनो तिथे जास्त करून व्यवसाय उद्योगधंदे एवढे नाही आहेत जेवढे आहे। तर मित्रांनो, त्यामुळे असे म्हणता येईल की भारतापेक्षा प्रमाणेच ब्राझीलची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे असं आपल्याला म्हणता येईल। भौगोलिक स्पष्टीकरण,
आकृती 8.1 मध्ये आपण पाहिले आहे की भारताचे राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलपेक्षा अधिक आहे. ब्राझील हा देश जगामध्ये खाणकाम, शेती आणि वस्तू निर्माण उद्योगामध्ये अग्रेसर आहे, म्हणजे पुढे आहे. या देशातील सेवा व्यवसाय ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत. भारतातील सेवा व्यवसाय वाढत असेल तरी भारतामध्ये शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. भारताप्रमाणेच ब्राझीलची अर्थव्यवस्था सुद्धा मिश्र स्वरूपाची आहे. म्हणजे एक उत्पन्न म्हणजे कसं, आता भारतामध्ये कसं शेती हा प्रमुख आहे, तसं ब्राझीलमध्ये एकच असा प्रमुख नाही व्यवसाय, सगळे मिश्र आहेत, थोडा हा थोडा असं. दोन्ही देशांची अर्थव्यवस्था विकसनशील आहे. म्हणजे ते इंग्रजीमध्ये बोलायचं झालं तर विकसनशील म्हणजे डेव्हलपिंग कंट्री असं म्हणू शकतो आपण. पूर्णपणे विकसित झालेली कंट्री नाही. उदाहरणार्थ अमेरिका ही पूर्ण विकसनशील देश आहे. त्यांचे राष्ट्रीय दरडोई उत्पन्न अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाच्या तुलनेने अतिशय कमी आहे. महत्त्वाचे म्हणजे भारताचे राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेने जास्त असेल तरी भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेने कमी आहे. याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी पुढील तक्ता वापरा. तक्त्यातील माहितीच्या आधारे संगणकाचा वापर करा. करून बहुरेषालेख तयार करा. तर मित्रांनो बघा, इथे आपल्याला काय दिलंय, 1960 ते 2016 पर्यंत दरडोई उत्पन्न USA डॉलरमध्ये. तर मित्रांनो बघा, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, अजून भारत आणि ब्राझील. तर मित्रांनो आपल्याला इथे यामध्येच दिसत आहे की पहिलं तर ब्राझीलचं दरडोई उत्पन्न हळूहळू वाढतंय आणि भारताचं पण तसंच आहे. पण अमेरिका संयुक्त संस्थानांचं उत्पन्न तर ह्यांच्या आसपास पण नाही आहे, ते खूपच जास्त आहे असं मित्रांनो म्हणता येईल. अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा विकसित देश आहे. या देशातील लोकसंख्या जास्त असली तरीही भारतापेक्षा कमी आहे. तसेच ती साक्षर आहे आणि या देशाकडे अनेक स्वामित्व हक्क, पेटंट्स आहेत. आधुनिक तंत्रज्ञान व तांत्रिक बळाचे सामर्थ्य आहे. त्यामुळे राष्ट्रीय दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत हा देश ब्राझील व भारतापेक्षा खूप पुढे आहे. भारत आणि ब्राझील हे देश विकसनशील देश आहे, म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग याबाबत हे देश प्रगतीपथावर आहेत. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न जास्त असेल तरीही भारताची लोकसंख्या जास्त असल्याने भारतातील दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेने कमीच आहे. तर मित्रांनो कशामुळे कमी होतोय आपण, तर मित्रांनो आपली लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे आपलं दरडोई उत्पन्न कमी आहे. आकृती 8.3 चे निरीक्षण करा. यामध्ये ब्राझीलमधील प्रमुख प्राथमिक व्यवसायांचे वितरण दाखवलेले आहे. त्यावर चर्चा करून खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्ही केलेल्या निरीक्षणांची नोंद करा. तर मित्रांनो बघा, तर मित्रांनो हा जो आपल्याला दिलेला आहे तक्ता, त्यानुसार आपल्याला ते करायचं आहे. तर मित्रांनो हे तुम्ही सुद्धा करू शकता, पण खूप सोपं आहे. तुम्हाला मी 1-2 असं करून दाखवतो उदाहरणं, जसं तुम्ही नंतरला करू शकता. तर पहा, पहिला प्रश्न काय आपल्याला बघा, ब्राझीलमध्ये कोणत्या भागामध्ये कॉफीचे उत्पादन प्रामुख्याने घेतले जाते. तर मित्रांनो बघूया आपण आता. तर मित्रांनो बघा, इथे कॉफीचं चिन्ह काय दिलेलं आहे बघा, हे कॉफीचं चिन्ह दिलं आहे. तर आपण पाहूया कॉफीचं चिन्ह कुठे आहे जास्त. तर मित्रांनो बघितलं जाईल, तर मित्रांनो ब्राझीलमध्ये ह्या भागामध्ये बघा, जास्त करून ह्या भागामध्ये कॉफीचे उत्पादन होते. आणि मित्रांनो बाकी ठिकाणी बघितलं तर कुठे उत्पन्न दिसत नाही आपल्याला एवढं. तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे शोधू शकता. ह्या चिन्हाच्या आधारे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मिळवू शकता. तर मित्रांनो चला आपण वेळ न दवडता पुढे जाऊया. भौगोलिक स्पष्टीकरण. शेती. ब्राझीलची उच्चभूमी व किनारी प्रदेश हे शेती हा व्यवसाय केला जातो. किनारी प्रदेशामध्ये शेती हा व्यवसाय केला जातो. अनुकूल हवामान आणि तेथील भूरचना यांमुळेच विविध प्रकारची पिके घेतली जातात. भात आणि मका ही प्रामुख्याने अन्नधान्याची पिके आहेत. मक्याचे पीक प्रामुख्याने मध्य भागामध्ये घेतले जाते. कॉफी, सोयाबीन, काकाओ म्हणजे कोको, रबर आणि ऊस या नगदी पिकांची उत्पादनेही मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. ब्राझील हा कॉफी व सोयाबीनच्या निर्यातीवर अग्रेसर देश आहे. कॉफीचे उत्पादन प्रामुख्याने मिनास जिराईस बघा, म्हणजे त्यामध्ये आपल्याला उत्तर पण दिलेलं आहे. कॉफीचं सगळ्यात जास्त उत्पन्न कुठे होते, प्रामुख्याने मिनास आणि जिराईस. मगाशी आपण पाहिलं होतं तिथे. साओ पावलो या राज्यामध्ये घेतले जाते. बघा इथे साओ पावलो पण दिलेलं आहे. या पिकांशिवाय केळी, अननस, संत्री व इतर लिंबू वर्गीय फळांचे उत्पादन सुद्धा घेतले जाते. आणि गवताळ देशामध्ये गायी, शेळ्या व मेंढ्या पाळल्या जातात. त्यामुळे मांसोत्पादन आणि दुग्धोत्पादन हे व्यवसाय इथे चालतात. मांसोत्पादन म्हणजे मित्रांनो आपण मटण म्हणू शकता, या प्राण्यांपासून तयार होणारे. तर मित्रांनो खाणकाम
आकृती 8.3च्या आधारे उत्तरे लिहा. ब्राझीलमधील खाणकाम व्यवसायातील उत्पादने व उत्पादन क्षेत्राचा तक्ता तयार करा. आणि ब्राझीलच्या कोणत्या भागामध्ये खाणकाम व्यवसाय विकसित झालेला नाही याचे कारण काय असावे. आणि खनिजांची उपलब्धता लक्षात घेता उद्योगांचा विकास कोणत्या प्रदेशात जास्त झालेला असेल ते सांगा. तर मित्रांनो, पहिल्याचं उत्तर काय माहिती आहे, खाणकाम व्यवसायातील उत्पादने काय आहेत तर बघा इथे दिलेलं आहे, उत्तर दिलेलं आहे मॅंगनीज, बॉक्साईट, लोह खनिज आणि कोळसा. आणि ब्राझील कोणत्या भागात खाणकाम व्यवसाय विकसित झालेला नाही. तर मित्रांनो बघा इथे ह्या पॅराग्राफमध्ये जो ह्या चौघांतील चिन्ह नसेल ते तिथे तो व्यवसाय झालेला नसेल. तर मित्रांनो कुठल्या भागामध्ये नाही आहे बघा, हा माफ करा, ह्या भागामध्ये नाही आहे मित्रांनो. बघा ह्या भागात जास्त नाही आहे, इथे आहे पण ह्या भागामध्ये नाही आहे. बाकी मित्रांनो नदीकाठच्या ठिकाणी आहेत आपण म्हणू शकतो, पण मित्रांनो जास्त करून ह्या ठिकाणी पण नाही आहे व्यवसाय तो खाणकामाचा. तर मित्रांनो बघा खनिजांच्या उपलब्धता लक्षात घेता उद्योगधंद्यांचा विकास कोणत्या प्रदेशात झाला असेल. तर मित्रांनो बघा ही आपला समुद्रकाठचा प्रदेश इकडे जास्त खाणकामचे चिन्ह दिसत आहेत. तर त्यामुळे मित्रांनो मला असं वाटतं की या ठिकाणी जास्त करून खनिजांची उपलब्धता असल्यामुळे इथे उद्योगधंद्यांचा जास्त विकास झाला असेल. खनिजांच्या लक्षात घेता उद्योगांचा विकास इथे जास्त प्रमाणात झालेला आहे असे निदर्शनात येते. भौगोलिक स्पष्टीकरण. ब्राझीलचा पूर्व भाग लोह खनिज, मॅंगनीज, निकेल, तांबे, बॉक्साईड इत्यादी खनिज संपत्तीने संपन्न आहे. दुर्गमता, घनदाट अरण्ये, सुप्त खनिज साठ्यांसंबंधीचे अज्ञान इत्यादी प्रतिकूल घटकांमुळे देशातील अंतर्गत भागातील खाणकाम व्यवसायाच्या विकासावर मर्यादा आल्या आहेत. खनिजांची उपलब्धता व देशातील वाढत्या मागणीमुळेच उच्चभूमी प्रदेशामध्ये खाणकाम व्यवसाय विकसित झालेले आहे. मासेमारी. आकृती 8.3च्या आधारे प्रश्नांची उत्तरे द्या. ब्राझीलच्या आग्नेय किनाऱ्याजवळील मासेमारी व्यवसायाचे केंद्रीकरण झालेले आहे. याची 2 कारणे लिहा. आणि मित्रांनो ब्राझीलमध्ये मोठ्या नद्या आहेत तरी देखील अंतर्गत भागामध्ये मासेमारीचा विकास झालेला नाही, यावर विचार करून त्याची कारणे सुद्धा लिहा. तर मित्रांनो हा तक्ता बघूनच आपल्याला ह्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला शोधायची आहे. तर मित्रांनो आता ही मी बाकीचे एक्सप्लेन करून सांगितलेले आहेत तुम्हाला. तर मित्रांनो ह्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही शोधायचा प्रयत्न करायचा आहे. आपण आता पुढे जाऊया. भौगोलिक स्पष्टीकरण. ब्राझील देशाला सुमारे 7400 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे. थंड व उष्ण प्रवाहांचा संगम तसेच विस्तीर्ण भूखंड मंच, त्यामुळे दक्षिण अटलांटिक किनाऱ्यालगतच मासेमारीचे उत्कृष्ट क्षेत्र लाभलेले आहे. तर बघा मित्रांनो इथे उत्तर दिलेलं आहे. ब्राझीलच्या आग्नेय किनाऱ्याजवळ मासेमारी व्यवसायाचे केंद्रीकरण झालेले आहे. त्याची 2 कारणे द्या. तर बघा मित्रांनो उत्कृष्ट मासेमारीचे क्षेत्र सुद्धा लाभलेले आहेत आणि त्यामुळेच मित्रांनो मासेमारी व्यवसाय परंपरेने चालत आलेला आहे आणि तो जास्त तिथे आहे. तसेच लहान समूहांमार्फत पारंपरिक तंत्र व उपकरणांचा वापर करून हा व्यवसाय केला जातो. प्रामुख्याने स्क्वोड, कोळंबी, लॉबस्टर, सॉर्डिन आणि इत्यादी जलचरांची पकड केली जाते. ब्राझीलमध्ये प्राकृतिक रचना, घनदाट वने, नद्यांच्या पाण्याचा वेग, त्यामुळे गोड्या पाण्यातील मासेमारी विकसित झालेली नाही. मित्रांनो भारतातील ज्वारी, गहू, तांदूळ, कापूस, ऊस, चहा, सफरचंद या पिकांचे वितरण भारताच्या आराखड्यामध्ये चिन्हांच्या सहाय्याने दाखवा आणि नकाशाला नाव द्या. मित्रांनो हे आपल्याला करून पाहायचे आहे. भौगोलिक स्पष्टीकरण. भारत ब्राझीलच्या तुलनेने स्थूल आंतरदेशीय उत्पादनामध्ये शेतीचे योगदान अधिक आहे आणि शिवाय शेती व्यवसायामध्ये गुंतवलेले मनुष्यबळही जास्त आहे. भारतामध्ये शेती हा प्राचीन काळापासून चालत आलेला व्यवसाय आहे. भारताचा सुमारे 60% भूभाग लागवडीखाली आहे. त्याची मुख्य कारणे म्हणजे विस्तीर्ण मैदाने, सुपीक मृदा म्हणजे जमीन, अनुकूल हवामानाचा दीर्घ कालावधी म्हणजे जास्त कालावधी, हवामानातील वैविध्य ही आहेत. हवामानातील वैविध्य म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. भारतातील शेती ही मुख्यत्वे निर्वाह प्रकारची आहे. भारतामध्ये भात, गहू, ज्वारी, बाजरी आणि मका ही प्रमुख उत्पादनं पिके घेतली जातात. चहा, ऊस, कॉफी, कापूस, रबर, ताग इत्यादी नगदी पिकेही घेतली जातात. भारतामध्ये हा विविध प्रकारची फळे, मसाल्यांचे पदार्थ व भाजीपाला पिकवणारा देश सुद्धा आहे. मासेमारी. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये मत्स्य व्यवसायाची भूमिका ही महत्त्वाची आहे. खाऱ्या पाण्यातील आणि गोड्या पाण्यातील मासेमारीमध्ये भारत अग्रगण्य आहे.
आणि आहारातील एक घटक सुद्धा आहे. रोजगार निर्मिती, पोषण स्तर वाढवणे आणि परकीय चलन मिळवण्याकरिता मत्स्य व्यवसायाचा उपयोग केला जातो. केरळ, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या भागामध्ये राहणाऱ्या अनेक लोकांच्या आहारामध्ये मासे हा महत्त्वाचा घटक आहे. भारताला एकूण सुमारे 7,500 किलोमीटरचा सागरी किनारा लाभलेला आहे. या किनाऱ्यालगतच मासेमारी केली जाते. मासेमारीचा एकूण वार्षिक उत्पन्नापैकी सागरी मासेमारीचा वाटा जवळपास 40% आहे. वशी, बांगडा, बोंबील, सुरमई, पापलेट, झिंगे इत्यादी जलचर अरबी समुद्रामध्ये आढळतात. बंगालच्या उपसागरामध्ये शेवंडे, लबी चकई म्हणजे क्लुपिड्स, रावस इत्यादी जलचर आढळतात. गोड्या पाण्यातील मत्स्यपालन नद्या, कालवे, जलाशय, तलाव इत्यादींमध्ये चालते. कटला, रोहू, चोपडा इत्यादी गोड्या पाण्यातील प्रमुख मासे आहेत. देशामध्ये एकूण मत्स्य व्यवसायांपैकी सुमारे 60% व्यवसाय वार्षिक उत्पन्नामध्ये गोड्या पाण्यातील मासेमारीतून मिळवते. म्हणजे सुमारे 60% वार्षिक उत्पादन गोड्या पाण्यातील मासेमारीतून मिळवत आहेत. खाणकाम. भारतामधील छोटा नागपूरचे पठार खनिजांचे भंडार म्हणून ओळखले जाते. तेथे खाणकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. पूर्व महाराष्ट्रामध्ये व छत्तीसगडमधील कोरबा भागामध्ये कोळशाच्या खाणी आहेत. आसाममध्ये दिग्बोई, महाराष्ट्राजवळ अरबी समुद्रातील मुंबई हाय, गुजरातमध्ये कलोल, कोयाली येथे खनिज तेलाच्या विहिरी आहेत. बंगालच्या उपसागरामध्ये गोदावरी नदीच्या मुखापाशी खनिज तेलाचे साठे सापडतात आहेत. राजस्थानमध्ये संगमरवर, आंध्र प्रदेशामध्ये कडाप्पा या दगड खाणी आहेत. ब्राझीलमधील उद्योग. प्रमुख उद्योगांमध्ये लोह आणि पोलाद, वाहन जोडणी, खनिज तेल प्रक्रिया, रासायनिक उत्पादन, सिमेंट निर्मिती इत्यादींचा समावेश होतो. तंत्रज्ञानावर आधारित उद्योग वाढत असेल तरी परंपरागत उद्योग महत्त्वाचे आहेत. साखर, सुती कापड, रेशमी व लोकर उद्योग तसेच खाद्यान्न प्रक्रिया या उद्योगांना ब्राझीलमध्ये चांगला विकास झालेला आहे. मोठ्या उद्योगांचे केंद्रीकरण दक्षिण व आग्नेय भागामध्ये झाले आहे. ईशान्य व पश्चिमेकडील प्रदेश कमी विकसित आहेत. या प्रदेशामध्ये गुंतवणूक करण्यास सरकार प्रोत्साहित करत आहे. तर मित्रांनो, ह्या काही आपल्या गव्हर्नमेंटच्या कंपन्या आहेत, म्हणजे सरकारी कंपन्या आहेत. ONGC आहे, राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड आहे, अजून आरे आहे. आरे तुम्हाला माहितीच असेल, जे लोक जास्त ठाणे किंवा मुंबईत असे राहत असतील त्यांना आरे माहिती असेल. CLW म्हणजे चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स. आणि मित्रांनो, ही एक कंपनी आहे जी ॲग्रो रिलेटेड आहे, महाराष्ट्राची आहे, द महाराष्ट्र ॲग्रो. आणि ही मित्रांनो आहे खादी उद्योग आहे, खादी ग्राम उद्योग. आणि हे मित्रांनो आहे केंद्रीय रेशीम बोर्ड भारत. आणि हे RCF. भारतातील उद्योग ही आकृती 8.4 मधील बोधचिन्हांचे निरीक्षण करा. तर मित्रांनो, आपण आता हे पाहिलेले आहेत. तर ही बोधचिन्हे कोणकोणत्या उद्योगांशी संबंधित आहेत ते ओळखा. तर मित्रांनो, हे तुम्हाला माहिती असेल. आरे मित्रांनो, उदाहरणार्थ मी सांगतो. आरे बघा, आरे हे दूध उत्पादनाच्या उत्पादनाच्या रिलेटेड प्रोडक्ट आहे. ते आरेचं दूध सुद्धा मिळतं. अजून मित्रांनो, CLW हे रेल्वेच्या रिलेटेड आहे. आणि अजून मित्रांनो, भारत ग्राम उद्योग म्हणजे हे गावामध्ये चालणारे उद्योग आहे त्यांच्या संबंधीचा आहे. महाराष्ट्र ॲग्रो म्हणजे हे महाराष्ट्राच्या शेतीविषयक गोष्टींचे चिन्ह आहे. अजून मित्रांनो, केंद्रीय रेशीम बोर्ड म्हणजे भारत सरकारचं रेशीमविषयी केलेलं बोर्ड आहे. अजून मित्रांनो, ONGC सुद्धा गव्हर्नमेंट कंपनी आहे, जी पण एक त्या रिलेटेडच कंपनी आहे. तर मित्रांनो बघा, ही या उद्योगधंद्यांसाठी कोणता कच्चा माल वापरला जातो हे सांगावं, त्यानुसार उद्योगधंद्यांचे वर्गीकरण करा. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितले त्यानुसार वर्गीकरण होईल. म्हणजे बघा, एका ग्राम उद्योगांचं वेगळं होईल, रेशीम बोर्डाचं वेगळं होईल, दूध उत्पादनासाठी वेगळं होईल, अजून रेल्वेचं असतील त्यांच्यासाठी वेगळं होईल. अजून मित्रांनो बघा, महाराष्ट्राचा ॲग्रो फार्म म्हणजे शेतीविषयकसाठी वेगळं होईल, असं मित्रांनो बोलू शकतो. भारतातील कोणत्या भागामध्ये कच्चा माल उपलब्ध होतो यावर चर्चा करा व वहीत नोंद करा. तर मित्रांनो, हे तुम्हाला करायचे आहे. आपण आता पुढे जाऊया.
भारतामध्ये विविध ठिकाणी उद्योग स्थापित झाले आहेत. कच्चा मालाची उपलब्धता, ऊर्जा साधने, आर्थिक साधने, मागणी इत्यादी घटकांमुळे उद्योगांचे असमान वितरण झालेले आहे. झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थानचा काही भाग तसेच कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये धातू खनिजांचे साठे आहेत. म्हणूनच भारतातील द्वीपकल्पाच्या ईशान्य भागामध्ये धातू निर्मितीचे उद्योग वसलेले आहेत. बहुतांश लोह पोलाद उद्योग यामध्ये वसलेले आहेत. बहुतांश लोह पोलाद या भागामध्ये केंद्रित झालेला आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजेच मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असलेले कोळशाचे साठे आणि लोह खनिज साठे हे आहेत. त्याचबरोबर दामोदर महानदी खोऱ्यातील जलविद्युत आणि अनेक औष्णिक विद्युत केंद्रांकडे मिळणारी अखंडित स्वस्त वीज यांमुळे देखील या प्रदेशामध्ये धातू उद्योगांना अधिक अनुकूलता लाभलेली आहे. राजस्थानामध्ये तांबे, शिसे आणि जस्त, कर्नाटकामध्ये लोह, पोलाद, मॅंगनीज व ॲल्युमिनियम आणि तमिळनाडूमध्ये ॲल्युमिनियम हे धातू उद्योग विकसित झालेले आहेत. शेतीवर आधारित उद्योगांमध्ये कापूस, ताग आणि साखर या उद्योगांचे केंद्रीकरण हे कच्चा मालाचा प्रदेशामध्ये झालेले आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्र, उत्तर प्रदेश येथील साखर उद्योग, पश्चिम बंगालमधील ताग उद्योग इत्यादी विविध राज्यांच्या वन प्रदेशांजवळ कागद, प्लायवूड, आगपेट्या, राळ, लाकडी वस्तूंची निर्मिती झालेली आहे. वनोत्पादनांवर आधारित उद्योग केंद्रित झालेले आहेत. कोकण व केरळच्या किनारी प्रदेशांमध्ये काथ्या, फळ प्रक्रिया, मासे प्रक्रिया इत्यादी उद्योगांचे केंद्रीकरण झालेले आहे. कोयाली, दिग्बोई, नूनमती आणि बोनगाईगाव हे तेलशुद्धीकरण केंद्र आहे आणि खनिज तेल उत्पादन करणाऱ्या प्रदेशामध्ये आहेत. मथुरा आणि बिरोनी हे तेलशुद्धीकरण केंद्र किनाऱ्यापासूनच अंतर्गत भागामध्ये असून ती तेल उत्पादन क्षेत्रापासून दूर आहेत. सिमेंट उद्योगाचे वितरण हे सुद्धा सिमेंटसाठी आवश्यक असलेल्या कच्चा मालाच्या उपलब्धतेवर आधारलेले आहे. गुजरात, राजस्थान आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मिठाचे उत्पादन होते. यांत्रिक विद्युत वाहन, खते आणि असंख्य ग्राहकोपयोगी उत्पादने ज्या उद्योगांचे कच्चा मालावरील अवलंबित्व कमी असते असे उद्योग देशात अनेक भागांमध्ये विखुरलेले आहेत. प्रामुख्याने मोठ्या शहरातून या उद्योगांचे केंद्रीकरण झालेले आढळते. मित्रांनो, भौगोलिक स्पष्टीकरण. ब्राझीलमधून प्रामुख्याने लोह खनिज, कॉफी, कोको, कापूस, साखर, संत्री, केळी इत्यादींची निर्यात केली जाते. ब्राझीलमध्ये यंत्रसामग्री, रासायनिक उत्पादने, खते, गहू, वाहने, खनिज तेल, वंगण इत्यादींची आयात करतो ब्राझील देश. आणि जर्मनी, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, इटली, अर्जेंटिना, सौदी अरेबिया आणि भारत हे ब्राझीलचे प्रमुख व्यापारी भागीदार आहेत. ब्राझीलच्या स्थूल अंतर्देशीय उत्पादनामध्ये ब्राझीलचा व्यापार, भारताचा व्यापार. तर मित्रांनो बघा, भारताचा व्यापाराचा आलेख खूप मोठा आहे आपण ब्राझील बरोबर तुलना केली असता. आणि सगळ्यात जास्त व्यापार मित्रांनो 2010 या साली जास्त झालेला आहे. पण मित्रांनो त्यानंतर 2016 मध्ये खूप मोठी तफावत आलेली आहे. 50 वरून डायरेक्ट 40 वर आलेला होता आपण. पण मित्रांनो ब्राझील आपण पाहता, ब्राझील हळूहळू वरचं टोक गाठत आहे. पण मित्रांनो दोघांचे व्यवसाय सुद्धा उत्तम प्रकारे चाललेले आपल्याला यामध्ये दिसत आहेत. आणि मित्रांनो पहा, आपण आता पुढे जाऊया. भौगोलिक स्पष्टीकरण. भारतामध्ये प्रामुख्याने चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, कमावलेले कातडी वस्तू, लोह खनिज, कापूस, रेशमी कापड, आंबे इत्यादींची निर्मिती करता येते. तर खनिज तेल, पेट्रोलियम, यंत्रसामग्री, मोती, मौल्यवान खडे, सोने, चांदी, कागद, औषधे इत्यादी आयात करतो. आणि युनायटेड किंग्डम, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, जर्मनी, जपान, चीन, रशिया हे भारताचे प्रमुख व्यापारी भागीदारी आहेत. तर मित्रांनो आपण पाहू शकता हे ब्रिक्स मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल, माहीत नाही, पण मित्रांनो ही खूप मोठी संस्था आहे ज्यामध्ये 5 देश आहेत बघा, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. तर मित्रांनो बघा, ब्रिक्स या लघु रूपाचा अर्थ काय होतो तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेला आहे आता. आणि हा गट स्थापन कधी झाला, या गटाचे उद्देश कोणते आहे, कोणत्या खंडातील देश या गटाचे सदस्य नाहीत, या गटाचे सदस्य देश कोणकोणत्या खंडात आहेत. तर मित्रांनो हे सगळं तुम्हाला आपण आता पुढे वाचून आपल्याला समजेलच. बघा, ब्रिक्सच्या माध्यमातून ब्राझीलची भारताबरोबर ब्राझीलमध्ये सामरिक भागीदारी सुरू झालेली आहे आणि भारत आणि ब्राझीलमध्ये द्विपक्षीय गुंतवणूक करार झालेला आहे. आकृती 8.6 मध्ये भारत आणि ब्राझील यांच्यातील व्यापाराचा आलेख दिलेला आहे. त्याचे वाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
तर मित्रांनो बघा, कोणत्या वर्षी भारताने ब्राझीलकडून आयात केलेले मूल्य ब्राझीलला निर्यात केलेल्या मूल्यापेक्षा अधिक आहे मित्रांनो? तर बघा, आपण ह्या आकृतीला बघूया आणि आपल्याला समजेल आता. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही, हे बघा, हे 2012च्या वेळी कोणत्या वर्षी भारताचे ब्राझीलशी झालेले व्यापार संतुलन सर्वात अनुकूल होते? तर मित्रांनो बघा, आपण असं म्हणता येईल, कुठल्या वर्षी झालेला व्यापार आपण म्हणू शकतो? तर मित्रांनो आपण असं म्हणू पण शकतो की 2009 किंवा आपण 2015 ह्यावेळी सुद्धा आपण म्हणू शकतो. संतुलन आहे त्यामध्ये. 2013 साली झालेल्या व्यापार संतुलनाबाबत भाष्य करा. तर मित्रांनो 2013 साली झालेल्या संतुलन व्यापारामध्ये बघा, आपण पाहू शकतो की भारताचा जो आलेख आहे तो ह्याच्यामध्ये खूप खाली गेलेला आहे आणि मित्रांनो ब्राझीलचा ग्राफ यामध्ये खूप वरती आहे असं आपल्याला दिसत आहे. कारण की भारताच्या ब्राझीलकडून झालेली आयात बघा त्याच्यामध्ये सगळ्यात कमी आहे आणि ब्राझीलची झालेली निर्यात याच्यामध्ये सगळ्यात जास्त आहे. कोणत्या वर्षापासून भारताच्या निर्यातीचे मूल्य ब्राझीलकडून आलेल्या आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त आहे? तर बघा मित्रांनो, आपल्याला म्हणता येईल की 2014 ह्यावेळी निर्यात जास्त झालेली आहे आपल्याला. ब्राझील आणि भारत यांचा व्यापारी संबंधामध्ये टिप लिहा. तर मित्रांनो बघा, भारत आणि ब्राझील हे ब्रिक्सच्या याच्यामध्ये आपण पाहिलं आहे की दोघं पण देश आपले आहेत, ब्राझील आणि भारत याच्यामध्ये आहेत. तर मित्रांनो ब्राझील आणि भारत हे आपल्या आपापसामध्ये खूप काही जे गोष्टी आहेत म्हणजे पदार्थ आहेत ते निर्यात आयात करत असतात आणि मित्रांनो यामुळेच आपले व्यापारी संबंध खूप उत्तम प्रकारे झालेले आहेत. तसेच आपण म्हणू शकतो की भारत आणि ब्राझील यांनी आपापसामध्ये सामरिक भागीदारी सुद्धा केलेली आहे असं आपण म्हणू शकतो. भौगोलिक स्पष्टीकरण. भारतातील कंपन्यांनी ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून अनेक औद्योगिक केंद्रे उभारलेली आहेत. भारतीय कंपन्यांनी ब्राझीलमधील माहिती व तंत्रज्ञान, औषध उत्पादने, ऊर्जा, शेती व्यवसाय, खाणकाम, अभियांत्रिकी आणि वाहन क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली आहे. ब्राझीलची भारतात केलेली जाणारी गुंतवणूक त्या मानाने अल्प प्रमाणात आहे. ब्राझीलमधील कंपन्यांनी भारतामध्ये वाहन, माहिती तंत्रज्ञान, खाणकाम, ऊर्जा, पादत्राणे म्हणजे मित्रांनो सँडल्स म्हणू शकता, चप्पल म्हणू शकता, जैव इंधन इत्यादी क्षेत्रामध्ये गुंतवणूक केलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपल्याला हा धडा आपण वाचून आणि समजावून पूर्ण केलेला आहे. तर मित्रांनो ह्या धड्याचे स्पष्टीकरण तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट्समध्ये लिहून पाठवा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची बेल आयकॉनसुद्धा दाबा जेणेकरून मित्रांनो येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील. तर मित्रांनो भेटूया ह्या धड्याचा स्वाध्याय घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय. काळजी घ्या.